हाय. आज बऱ्याच दिवसांनी माझा लेख वाचतेय. मला माहीत नाही तुम्हाला ते आवडतायत की नाही आवडत आहेत. कारण गंमत अशी होते की लेख म्हणा, कविता म्हणा, त्याला जास्त व्ह्यूजच येत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की मी हे कंटिन्यू करायचं आहे की नाही करायचं आहे. तर प्लीज मला सांगा. म्हणजे मला आवडतं वाचायला, मला आवडतं अभिवाचन करायला, कविता वाचायला. पण ते तुम्हालाही आवडलं पाहिजे ना. तर तसं जर आवडत असेल तर मला प्लीज सांगा तुम्ही, म्हणजे मला कंटिन्यू करता येईल. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं तसं माझे लेख हे अक्षरशः निबंधासारखे आहेत. आणि त्यातून मी मला जे वाटतं ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर जी जुनी कनेक्शन्स आहेत, म्हणजे नॉस्टॅल्जिक जास्त होते मी, भूतकाळात जास्त रमते. त्यामुळे तसे तशी कनेक्शन्स असलेले निबंध आहेत माझे. आणि ते जसे काय म्हणूया की जसे वाटतील तसे मी, जसे फील होतील किंवा वाटेल की आता हा वाचायला हवा आहे आज, तर तसे मी वाचत जाते. पण तुम्हाला ते आवडत आहेत की नाही आवडत आहेत, किंवा आता नवीन तर लिहिले नाही आहेत, हे आधीचेच आहेत. त्यामुळे आत्ता ह्याच्यात सुधारणा होणं शक्य नाही, पण नवीन लिहिले तर नक्की त्या गोष्टींचा विचार करेन ज्या तुम्ही सांगाल. तर असं आहे. हे माझं प्रामाणिक मत आहे, तुम्हीही तुमचं प्रामाणिक मत नक्की द्या. तर आजचा लेख वाचते. हा मी शाळेवर लिहिला होता. आणि मला असं वाटतं की मी शाळेशी खूप जास्त कनेक्टेड होते. रादर शाळेचे जे दिवस आहेत, अगदी शिशुवर्गापासून ते 10वी पर्यंतचे, ते खूप असे कोरल्यासारखे आहेत माझ्या मनात. तिथल्या आठवणी आहेत. पिक्चर मेमरी आपण म्हणू शकतो की काही गोष्टी मला दिसतात, मला मला जाणवतात. एखादं ऊन, म्हणजे श्रावणातलं ऊन असेल किंवा एखादी संध्याकाळ असेल, तर ती तेव्हा कधीतरी आयुष्यात तशी येऊन गेली आहे संध्याकाळ असं वाटत राहतं. आणि मग ती आधीची बालपणातली संध्याकाळ आठवायला लागते. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर तसं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कॉलेजपेक्षा सुद्धा शाळा जास्त माझ्याजवळ होती. आणि मी कॉलेजमध्ये एवढी रमले नाही खरंच. कारण कॉलेजमध्ये गेल्यावर एकतर अभ्यासाच्या बाबतीत कोपअप करायचं होतं, कारण माझं पूर्ण मराठी मीडियम होतं आणि सायन्सला गेल्यावर पूर्ण इंग्लिश मीडियम झालं. त्यामुळे बेसिक बेसिक गोष्टींमध्ये सुद्धा ॲडजस्ट व्हायला लागत होतं. त्यामुळे 11वी 12वी तशीच गेली. आणि मग FYला मी मायक्रोबायोलॉजी घेतलं होतं. तर FYला मी माझं प्रोफेशनल नाटक सुरू केलं. माझं सिलेक्शन झालं लकीली आणि प्रोफेशनल नाटक सुरू झालं. तर त्यामुळे त्यानंतरही कॉलेजमध्ये रमण्याची कधी वेळ आली नाही. पण शाळेत मी खूप रमले. आणि शाळेत आमचे शिक्षकसुद्धा इतके छान होते आम्हाला, की अगदी एक कुटुंब असल्यासारखं होतं. त्यामुळे मी शाळेला खूप मिस करते. तर आता जो लेख लिहिला होता तो वाचते. आमचा शिशुवर्ग आणि बालवर्ग पत्र्याच्या शाळेत भरायचे. म्हणजे छप्पर पण पत्र्याचं आणि भिंती पण पत्र्याच्या. मोठा हॉलसारखा वर्ग. त्यातच 3 तुकड्या वेगवेगळ्या कोपऱ्यात बसायच्या. तरी सुद्धा आमच्या वर्गाच्या बाई आमच्याशी काय खेळतायत ते बरोबर कळायचं आम्हाला. कुसूरगरबाईंचे केस खूप मोठे होते, लांब सडक. त्या केसांशी खेळत राहायचो आम्ही, पण त्या कधी ओरडल्या नाहीत. शाळेत लाकडी खेळणी खूप होती. फुले, फळे सगळंच लाकडी. खेळत खेळतच शिकत होतो आम्ही. आईबाबांनी संस्कार दिले निश्चितच, पण प्रत्यक्षात कसं जगायचं, जगात कसं वावरायचं हे मात्र शाळेने शिकवलं. आमची शाळा म्हणजे स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, आणि त्यातही दत्तनगर. अगदी छोटीशी शाळा होती तेव्हा. आमच्याबरोबरच ती सुद्धा मोठी होत होती. आम्ही जसं पुढच्या इयत्तेत जात होतो तसा शाळेचा सुद्धा एक एक वर्ग वाढत होता. पहिलीपासूनच्या आमच्या वर्गांना सिमेंटच्या भिंती होत्या. वरती मात्र पत्राच होता. आणि बसायला मोठेच्या मोठे लाकडी पाट होते. मधल्या सुट्टीत त्याच्यावरून आवाज करत धावायला मज्जा यायची. 1ली ते 4थी आम्हाला एकच शिक्षिका होत्या आणि त्याच सगळे विषय आम्हाला शिकवायच्या. म्हणजे दरवर्षी वेगळ्या शिक्षिका, पण सगळ्या विषयांना दिवसभर एकच. विशेष म्हणजे तेव्हा आमच्या शाळेत स्त्रियांचं वर्चस्व होतं, कारण एकही पुरुष शिक्षक नव्हता. बाई आम्हाला मध्ये मध्ये वेळ द्यायच्या. म्हणजे एक विषय शिकवून झाला की 10 मिनिटं मनोरंजन असायचं.
त्या 10 मिनिटात कोणी गोष्ट सांगायचं, कोणी गाणी म्हणायचं, असं काही 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 काही. मला आठवतंय, मी आणि सोनाली, सोनाली डोंगरे, आम्ही एक नाच करायचो. डफली वाले डफली बजा, बापरे, ह्या गाण्यावर नाच करायचो. खरं तर हे गाणंच का आणि त्याच्यावर आमचा नाच कोणी बसवला हे अजूनही आठवत नाही, पण खूप विनोदी नाच असणार ते आत्ताच्या तुलनेत तर नक्कीच वाटतं. पण ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे आम्ही धीट झालो हे मात्र निश्चित. आमचं शाळेबरोबर एक विलक्षण नातं होतं. तो बंध खरं तर अजूनही मनात ताजा आहे. शाळा म्हणजे दुसरं कुटुंबच होतं. संक्रांतीला तिळगुळ द्यायला, दसऱ्याला सोनं वाटायला आम्ही ग्रुप करून बाईंच्या घरी जायचो. बाईंचं घर शोधून त्यांना भेटून सरप्राईज देणं म्हणजे किती थ्रिलिंग वाटायचं तेव्हा. शिकवण्याची पद्धतही वेगळी होती. वेगळी अशासाठी की स्वतः बाईसुद्धा तल्लीन होऊन धडा समजवायच्या आम्हाला, म्हणजे समजावून सांगायच्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे शिकवताना त्या धड्याच्या मागचा पुढचा सगळा इतिहास पण अगदी रंजकतेने वर्णन करायच्या. त्या इतक्या जोशाने वर्णन करायच्या की एक प्रकारचं स्फुरण यायचं आम्हाला सुद्धा. जुलेखासारखे धडे शिकवताना त्या स्वतःच इमोशनल व्हायच्या. मग बाईंना रडताना बघून आम्हाला पण कसनुसं व्हायचं. इतकं जिवंत अध्यापन अनुभवायचं भाग्य आम्हाला मिळालं. इथे आम्हाला म्हणतेय ते आमच्या पूर्ण वर्गाला गृहीत धरू, कारण आम्ही सगळ्यांनी तो सुवर्णकाळ एकत्र अनुभवलाय. 4थीपर्यंत अभ्यासाव्यतिरिक्त आम्ही फक्त स्नेहसंमेलनात भाग घ्यायचो, नाच नाटुकलं इतकंच. पण मग माध्यमिक शाळेत गेल्यानंतर बाईंनी सगळ्याच पातळीवर आम्हाला डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे वक्तृत्व असेल, कथाकथन असेल, चित्रकला स्पर्धा, समूहगान अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यावा यासाठी त्यांचे प्रयत्न असत. आणि त्याची तयारीसुद्धा वेगवेगळ्या शिक्षिका आमच्याकडून करून घ्यायच्या. काळेबाई म्हणजे आमच्यातल्याच आणि आमच्या वयाच्याच असाव्यात असं वाटायचं आम्हाला. त्यांचा उत्साह आमच्या दुप्पट असायचा. आपण प्रयत्न केले की यश आपलंच असतं, घाबरायचं नाही, हे त्यांनीच आमच्या मनावर बिंबवलं. त्यामुळे आज पण कधी मन डगमगलं ना तरी पण ते हार मानत नाही. आज व्यक्तिमत्व विकासासाठी वेगवेगळी शिबिरं, क्लासेस घेतले जातात. पण तेव्हा मात्र शाळेनेच आमचं व्यक्तिमत्व घडवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं म्हणून त्याला त्याची ओळख मिळवून देण्यासाठी शिक्षकांची धडपड चाललेली असायची. आपलेपणाचा आणि नात्याचा एक बंध होता, किंबहुना अजूनही आहे. ते शिक्षक कधीच विस्मृतीत जाणार नाहीत. हल्ली टीचर स्टुडंट असं एक औपचारिक नातं आहे असं वाटतं. नातं असेल पण तरीसुद्धा प्रेमाचा हळवा ओलावा हरवलाय हे मात्र नक्की. पण कर्तव्य म्हणून गोष्टी केल्या जातात. शिकवायचं ते पण एक ड्युटी म्हणून. इतकं सगळं वरवरचं झालंय. अर्थात त्याला परिस्थिती सुद्धा कारणीभूत आहे. ज्या धकाधकीच्या काळात आपण वावरतोय त्यामुळे ते शिक्षकांनाही कठीण जातंय आणि स्टुडंट्सनाही कठीण जातंय, कारण एकेका वर्गात खूप मुलं सुद्धा आहेत. तर प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी बदलल्यात हे अगदीच मान्य आहे. तर शिकवायचं ते पण एक ड्युटी म्हणून इतकं वरवरचं झालंय सगळं. आणि कदाचित म्हणूनच मुलांना संस्कार वर्गाला पाठवावं लागतंय. प्रत्येक गोष्टीत फक्त व्यवहार शिल्लक राहिलाय. अर्थात या माझ्या म्हणण्याला अपवाद असतीलच, पण असले तरी अभावानेच. साधारण 8वी-9वी मधली एक गोष्ट आठवते मला. आम्हाला कार्यानुभव हा विषय होता. एकदा आम्हाला बाईंनी रोपटं लावायला सांगितलं आणि आम्ही पुढच्या पिरियडला रोपटं लावून आणलं. आता ते रोपटं मोठं होईपर्यंत जपायचं असं बाई आम्हाला सांगतील असं वाटलं. पण यावेळी वेगळंच घडलं. बाईंनी आम्हाला प्रत्येकाला रोपटं फळ्याजवळ ठेवायला सांगितलं आणि नंतर प्रत्येकाने हाताला येईल ते रोपटं घ्यावं असं सांगितलं. प्रत्येकाचं रोपटं दुसऱ्याकडे गेलं आणि दुसऱ्याचं रोपटं आपल्याकडे आलं. मग बाई म्हणाल्या, हे रोपटं स्वतःचं समजून त्याला वाढवायचं. तेव्हा विचित्र वाटलं. माझं रोपटं माझ्या एका मित्राकडे गेलं आणि शीतलचं सदाफुलीचं रोपटं माझ्याकडे आलं. माझा जीव वर खाली झाला. माझं झेंडूचं रोपटं तो नीट वाढवेल का, त्याला फुलं येतील का असं वाटायला लागलं. आणि तशीच परिस्थिती समोरच्या मैत्रिणीची पण झाली होती. पण आम्ही आमच्याकडे आलेल्या रोपट्याला जगवलं. माझ्या झालेल्या सदाफुलीला खूप छान फुलं आली. शीतलला आनंद झाला आणि मलाही.
हा सगळा खटाटोप करण्यामागे बाईंचा एकच उद्देश असावा, दुसऱ्याची गोष्ट आपलीच आहे म्हणून जपायला हवी, मग दुसऱ्याचा आनंद आपल्यालाही समाधान देऊन जातो. आपला आनंद हा दुसऱ्याच्या आनंदामुळे द्विगुणित होतो. केवढी मोठी शिकवण होती ती. अक्षरशः एक माणूस समृद्ध करणारा अनुभव होता. माझी शाळा, माझे शिक्षक, शाळेतले मित्रमैत्रिणी, आयुष्यातला तो 15 वर्षांचा काळ मनाच्या एका कप्प्यात अगदी ताजा आहे. निरपेक्ष प्रेम आणि निरपेक्ष निस्वार्थी मैत्री अनुभवायला मिळालेला तो क्षण क्षण जिवंत आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आहे तिथून थोडं मागे वळून पाहिलं आणि सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आज मी जी काही आहे त्यात आईबाबांच्या बरोबरीनेच माझ्या शाळेचा वाटा आहे. मला आठवण येते शाळेची. शाळेप्रती मी आजही कृतज्ञ आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहीन. अजून बरंच काही आहे या कप्प्यात, पण आपण आठवणींच्या जितकं तळाशी जाऊ तितकं ते हातातून निसटल्याची जास्त रुखरुख लागते मनाला आणि मग थोडासा त्रासच होतो. म्हणून त्या कप्प्याला नुसतं स्पर्श करून परत यायचं. आजच्या पुरता हा कप्पा बंद करते आणि इथेच थांबते. वेडेपणा आहे खरंच. खूप वर्ष झाली आता शाळा सोडून, पण आठवण येते शाळेची. असो. तुम्हाला पण आठवण येतच असेल काही गोष्टींची, काही स्थळांची, काही व्यक्तींशी आपण असे कनेक्टेड असतो आणि जरी आपण नेहमीच्या संपर्कात नसलो तरी सुद्धा ते कनेक्शन, तो बंध कायम असतोच आपल्या बरोबर. तर असा होता आजचा हा लेख. तो कसा वाटला मला नक्की सांगा. भेटत राहू. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.